महापालिकेच्या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे। महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। आता थोड्याच दिवसात प्रत्येक पक्षाची यादीसुद्धा जाहीर होईल। पण या महापालिका निवडणुकांमधून आपल्या काय अपेक्षा आहे? प्रत्येक राजकीय पक्षाचा फोकस हा तरुण मतदार आहे हे तर माहिती आहे, पण तरुणांच्या या निवडणुकीतनं काय नेमक्या अपेक्षा आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे आणि म्हणूनच आज आपण ही चर्चा करतोय। हाय, मी विनायक। सध्या आपण आहोत ते म्हणजे मुंबईमधल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये। आजचा आपला विषय हा महापालिका निवडणुकाचा। आपल्या प्रत्येकाच्या अपेक्षा असतात। दरवेळेस महापालिकेतनं आपल्याला काही वेगळं मिळेल असं आपल्याला वाटत असतं, सत्ताधारी पक्ष आपल्यासाठी काही करेल असं वाटत असतं। सगळ्याच आपल्या अपेक्षा पूर्ण होतात असं नाही आहे आणि काहीच होत नाही असंही काही नाही आहे। त्याच्यामुळे आज आपण प्रयत्न करणार आहोत की आत्तापर्यंत आपल्या कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या, आपल्याला अजून काय करायचं आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत। यासाठी बोलायला आपल्याबरोबर काही खास पाहुणे आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं या चर्चेत। सगळ्यात पहिल्यांदा मला सांग, तारखा आता जाहीर झालेल्या आहेत। माहिती आपल्याला 21ला निवडणूक आहेत, 23ला काय ते रिझल्ट लागणार आहेत। काय नेमक्या अपेक्षा आहेत तुझ्या या निवडणुकांकडे? एकतर आत्तापर्यंत मी आत्तापर्यंत जे काही पाहत आलो आहे त्यात असं आपल्याला दिसतं की जे काही नगरसेवक जेवढे म्हणून निवडून येतात अक्रॉस पार्टी लाईन, त्या सगळ्यांचा एक जो इतक्या वर्षांचा ॲटिट्यूड झालेला आहे, ती जी नगरसेवकांमध्ये मगरुरी आलेली आहे, ती करप्शनच्या माध्यमातून असो किंवा कुठल्याही माध्यमातून असो, सत्तेचा जो माज आहे तो कमी होऊन ज्यांना सत्तेची सवय लागली आहे ती जाऊन त्यांना दुसऱ्या कोणीतरी सत्तेत येऊन चांगलं काम करेल ह्याची आज आपल्याकडे गरज आहे। कारण आपल्याकडे एकाच प्रकारची सत्ता ही बरेच वर्ष राहिल्यामुळे आपल्याला नवीन लोक सत्तेत नाहीत आणि एक ॲश्युरिटी त्यांना सत्तेची आहे। जोवर नवीन लोक येऊन त्यांना सत्ता तुमची जाऊ शकते हे दाखवून देत नाहीत तोवर आपल्याकडे काम होणार नाही। कारण ती शर्यत नाही आहे आपल्याकडे की मी काम नाही केलं तर माझी सत्ता जाईल। आम्हाला मुद्दे असे आहेत की स्वच्छतेचा तुझा क्रायटेरिया काम आहे, जो काम करेल त्याला मत द्यायचं। करप्शन फ्री काम करेल, करप्शन फ्री। कारण नुसतं काम करून जर का मी 2% काम केलं आणि 98% पैसा खाल्ला तर ते आज तरुणांना चालणार नाही। महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणजे अर्थातच आपल्या अपेक्षा या पायाभूत सुविधांबद्दलच असणार आहेत। रस्ते, पाणी, वीज, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला शहरात वावरताना योग्य प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। परंतु आपले राजकीय पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकात देखील आंतरराष्ट्रीय मुद्दे आणतात। तिकडे म्हणजे पाकिस्तानी कलाकार असतील, पाकिस्तान हल्ले करते महानगरपालिका कोणी आणले आतापर्यंतचा आपला जो इतिहास आहे त्यानुसार जे अस्मितेच्या नावावर राजकारण करणारे पक्ष आहेत ते त्यांच्याकडे जे अधिकार आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून आंतरराष्ट्रीय मुद्दे आणून अस्मितेचे राजकारण करतात। जे मूळ प्रश्न आहेत त्यापासून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे एखाद्या गल्लीतल्या क्रिकेटरने सांगायचं की आम्ही वर्ल्ड कप आणू, त्यासारखी ही गोष्ट झाली। म्हणजे खरंच आहे, कारण आता आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे गटाराचे मुद्दे असतील किंवा जे कॉमन टॉयलेट्स आहेत ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आता हल्लीच्या पिरियडमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं जातं आहे। म्हणजे तरुणांना एक सेल्फी पॉईंट उभारणं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी, सायकल राईड वाटप, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेनली फोकस करून असं वाटतं त्यांना की तरुण आपल्याकडे आकर्षित होतील आणि आम्हाला पॅकेजिंग केलं जातंय। आपला काय जो मूळ कॉन्टेंट आहे तो काय फार बरा नाही आहे। कारण आज वास्तव बघायला गेलं तर ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या बेसिक गरजा आहेत त्या देखील आपल्या लोकांना मिळत नाहीत। त्यावरून म्हणजे अशा गरजांची जेव्हा म्हणजे जो आपला विकास निधी येतो त्याचा पुरेपूर वापर केला जात नाही, तो पैसा कुठे दुसरीकडे वापरला जातो। इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे इलेक्शनच्या अकाउंटेबिलिटी नाही अजिबात नाही आहे। म्हणजे लोकांना फक्त फूस लावायची आणि मतं कशी मिळवायची यावरती सगळं राजकारण चालू आहे। ठीक आहे। मला असं वाटते की ज्या पद्धतीने आता राजकारण खेळलं जातं का युतीचं राजकारण आणि बेसिक जे प्रश्न आहेत आपले, जसं स्मिता बोलली का बेसिक प्रश्नांकडे अक्षरशः डावललं जाते। म्हणजे युती करावी का ना करावी याकडेच पूर्ण कल घेतला जातो। एज्युकेशनचा खूप मोठा प्रश्न आहे। इथे महानगरपालिकेच्या शाळा आहेत पण शाळेमध्ये डिजिटायझेशनच्या नावाखाली तुम्ही येतात पण बेसिक जो प्रश्न आहे, टॉयलेट्स नीट नाही आहेत, शिक्षक व्यवस्थित नाही आहेत, जे बेसिक जे गोष्टी आहेत त्या उपलब्ध नाहीत। इकडे हेल्थचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। म्हणजे सुविधा आहेत पण ज्या सुविधा
असायला पाहिजेत, ज्या मुंबईच्या मानाने असायला पाहिजेत त्या नाही. स्वाईन फ्लूसारखे प्रकार अचानकपणे धावून येतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आता बघू शकतो आपण का लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटच्या नावाखाली जो प्रोपोगेशन केला आणि त्याच्या अनुषंगाने यूथनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटला धरून कुठेतरी वोट केलं होतं. तर आता यूथचा आवाज कुठेतरी तुम्ही समजला पाहिजे, ओळखला पाहिजे. यूथला कुठेतरी बेसिक गरजा महत्त्वाच्या आहेत असं वाटतात आहेत आणि त्या तरुण भेटल्या हा पाहिजेत. फोकस नाही आहे कुठल्याच राजकीय हा, पक्षाचा. राजकीय पक्षामध्ये तरुण म्हणजे focus मतं नाहीये. पाहिजेत तेव्हा तरुण हा, येतात, तरुण पण येतात बाकी आणि नाही. हो तरुण असं येतात. आणि म्हणतो. दुसरं महत्त्वाचं ओके. म्हणजे पक्षांतर्गत राजकारण. आता राजकारणामध्ये तरुण आहे का, तर तो नाहीये. महिला आहे का, तर नाहीये. पण हे काय, हे सगळे तरुणच तर आहेत, हे आहेत का राजकारण? यांच्यामध्ये कसं होतं की यांच्यामध्येच आहे ना पक्षांतर्गत राजकारण असतं ना. आता घराणेशाहीला ज्याला बोलू शकतो. आता घराणेशाही प्रत्येक राजकीय पार्टीमध्ये समप्रमाणात कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. पण त्या घराणेशाहीमुळे काय होतं का, जो मेन कार्यकर्ता आहे, जो काम करणारा कार्यकर्ता आहे, तो अक्षरशः डावलला डावलला जातो आणि जातो. मग बाकीचे बाकीचे येतात. कार्यकर्ता राजकारणात नाहीये का? तरुण कार्यकर्ता तर आहेत, पण कसली कामं करायला फक्त आदेश पाळायला त्यांना तरुण कार्यकर्ता पाहिजे, बाकीच्या गोष्टींसाठी नाही. म्हणजे नवीन नेतृत्व उभं करण्यासाठी जी कसोटी म्हणजे जी कस लागते ती घेणार नाहीत. फक्त आदेश फॉलो करणारे कार्यकर्ते आमच्याकडे पाहिजेत. गर्दी करायला, त्यानंतर मारामारी दंगा, करायला, हा, मार खायला खायला पाहिजे. आणि मग त्यांच्यावर बिचाऱ्यांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा तेव्हा कोणी त्यांना नाही, तेव्हा सोडवायला हात पण जात काढून नाही. घ्यायचे, तेव्हा हात काढून घ्यायचे. विनायकजी, मी सांगू इच्छितो की महापालिकेवरती कोणाचं जरी वर्चस्व असलं तरी त्या वर्चस्वाशी माझा एक युवक म्हणून काही संबंध नाही. पण मला असं वाटतं जो युवक गेल्या काही वर्षांपासून त्या महापालिकेच्या किंवा पक्षांच्या पाठीमागं फिरतोय किंवा त्याला एक आशेचा किरण दिसतोय की मी सुद्धा या काही मुंबईचं चित्र बदलू शकतो, त्या युवकांना मात्र गेल्या महापालिकेच्या सत्तेमध्ये कुठंही संधी दिली गेली नाही. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला. मुंबई बदलली आहे की नाही? मुंबई कदाचित बदलली असेल, पण मुंबई काही गोष्टीमध्ये बदलली गेली. पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या लोक स्लम एरियामध्ये राहतात किंवा ज्या गोष्टींमध्ये बदल होणं अपेक्षित होतं, तो बदल आजही उचलला गेला नाही. म्हणून कदाचित देशात 3 लाखांच्या वरती सामाजिक संस्थांना कामं करावी लागत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग मला असं वाटतं ज्यावेळेस राजकारण आणि समाजकारण या 2 गोष्टी एकत्र येतात ना, त्यावेळेस समाजकारणाला कुठंतरी राजकारणी थारा देत नाही असं मला वाटतं. आणि एक युवक म्हणून आज आम्ही जी अपेक्षा व्यक्त करतोय, आज सर्वात जास्त मुंबई महानगरपालिकेचं बजेट देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 38,000 कोटी, बरोबर. इतकं बजेट मोठं सादर केलं जातं, पण त्या बजेटचा वापर किती लोकांपर्यंत होतोय किंवा किती कंत्राटदारांपर्यंत पोहोचतोय? मुद्दा हाच आहे की अकाउंटेबिलिटी नाही. म्हणजे पैसा कुठे जातो, कुठे येतो, कसा येतो, काय केलं जातं हे आपल्याला कोणाला माहित नाही. अपेक्षा तर पूर्ण झालेल्या नाही आहेत. मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका ह्या महानगरपालिकेचं बजेट हे 37,000 कोटी आणि 30,000 कोटी यांच्या आरपार आहे. काल मानखुर्दमध्ये आग लागली. झोपडपट्टी वासियांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यांचं पुनर्वसन योजना अजूनपर्यंत अंमलात आलेली नाही आहे. ज्या झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत त्या वोट बँकसाठी वाढवल्या गेलेल्या आहेत, हे सुद्धा म्हणावं लागेल. ठाण्यामध्ये सुद्धा काही झोपड्या वाढलेल्या आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न या झोपडपट्ट्यामध्ये प्रामुख्याने पाणी माफिया, वीज माफिया आणि झोपडपट्ट्या माफिया आहे. म्हणजे ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. मग अजूनपर्यंत हे प्रश्न मार्गी का नाही लागले? याची कारणं काय, तुम्हाला काय वाटतं नेमकं? ह्याच्यामध्ये राजकीय गुंतागुंत खूप मोठ्या प्रमाणात दिसते. आज जर पाहायला गेलं म्हणजे काय, मार्गी म्हणजे आपण कधी हा विचार केलाय का? कारण आपण हे आरोप नेहमी करतो किंवा आपण हे नेहमी म्हणतो की यांनी हे नाही केलं, यांनी आता 25 वर्ष केलं काय, पण आपण कधी हा विचार केलाय का की यांनी हे केलं नाही म्हणजे काय नाही केलं आणि हे का नाही केलं? कारण आपल्याला पण शेवट मतदान करायचं आहे आणि माहीत नाही कोण कोणाला मत देणार आहे, पण गॉड फॉरबिड मला माहित नाही की मी कदाचित त्याच पक्षाला मत देत असेल. प्रामुख्याने ह्यांच्याकडे इच्छाशक्ती पण आहे आणि दूरदृष्टी पण आहे. आणि जर प्रामुख्याने बघायला गेलं ना तर ह्यांचं कसं भावनिक राजकारण होतं. म्हणजे प्रामुख्याने मराठी अस्मिता येईल येऊ द्या, मान्य मुद्दे आहे. सोडून, जसं त्यांनी म्हटलं, मुद्दा सोडून अस्मितेचं राजकारण केलं झालंय की इंटरनॅशनल इश्यू तुम्ही मांडता, शिवस्मारकाचा विषय आणि ह्या गोष्टी इलेक्शन म्हणजे भावनिक करायचं, सोडून द्यायचं. भाई मराठी माणसं आहे एवढं करायचं, काही होणार नाही. मराठी आणि मतदानापुरतं फक्त आता 1200-1400 कोटीचं तुम्ही पॅकेज तुम्ही जाहीर करता. म्हणजे अगोदर तुम्ही कामं का नाही करत? स्टँडिंग कमिटी काय करते? काही होणार नाही, मुंबईचा विकास झालेला नाहीये आणि आता सुद्धा 40 मिनिटामध्ये तुम्ही 40 कोटी, हजारो कोटी काही करा, काही होणार नाही. मुळात 100 गोष्टींची हमी देण्यापेक्षा जेवढं तुमच्याच्याने करणं शक्य आहे ना तेवढंच करा. कारण आजची तरुण पिढी ही मूर्ख नाही आहे. ती शिक्षणासोबत तिला सामाजिक ज्ञानही येते. त्यामुळे तुम्ही काय हमी देताय आणि ती किती पूर्ण करताय याच्याकडे ह्या तरुण पिढीचं चांगलंच लक्ष आहे. त्यामुळे 100 गोष्टी सांगण्यापेक्षा 10 गोष्टी पूर्ण करा. ह्या तरुण पिढीचा बरोबर त्या पक्षाला पाठिंबा नक्कीच मिळत आहे. जे नगरसेवक निवडून येतात त्यांना पहिली गोष्ट त्यांच्याकडे आखणी नसते प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटची. मगाशी विनायकजी बोलले मुंबई बदलली का? मुंबई बदलली नाही. धारावीत जाऊन बघा, तुम्ही बहिरामपाड्यात जाऊन बघा, मुंबई बदलली वाटते का तुम्हाला? पहिली गोष्ट ते फोकस केली पाहिजे. डेव्हलपमेंट तिकडे व्यवस्थित झाली पाहिजे आणि वेगळे वेगळे मुद्दे घेऊन ती आखणी त्या नगरसेवकाकडून
त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये लेखी घेतली पाहिजे की बाबा या 5 वर्षात तू काय करणार, तेव्हा काय गोष्टी बदलतील, मुद्दे बदलतील आणि तरुण पिढींचे विचार ते काय चर्चेत येतील. कुठल्या नगरसेवकनी आता जे प्रायम एरियाज तिथे फोकस करून चालणार नाही. जे स्लम्स आहेत, काय काय गोष्टी कुठे आहेत, अजून काय काय जिल्ह्यात 1947 पासून काय काय कोपऱ्यात लाईट नाही आणि हे लोक आज काही कोपरा नाही जिल्ह्यामध्ये भारतातला भरपूर भाग असा लाईट आहे नाही की आहे, जिकडे अजूनही वीज वीज नाही आहे आणि हे चाललेत काय ते पेटीएम आणि कॅशलेस करायला. अरे लाईट तरी द्या आधी. काय काय मुलं मुंबईला आहेत, त्यांचे आईवडील गावाला जगतायत, ते मुलं इथे त्यांच्या पगारावरती गावाला पैसे जातात, ते आईवडील बिचारे जगतात, ते येऊन ATMच्या इथे उभे राहणार की घरी जाणार, ती एसटी त्यावेळी त्या ATM पासून त्यांच्या त्या गावाला जाणार. शहरामध्ये आपल्याला वाटत नाही तुझा पण तोच मुद्दा आहे की स्वप्न दाखवली जातात, बेसिक मूळ काही काम केलं जात नाही. ओके, रस्त्यावर आजच्या वेळेस आज हे महाविद्यालय सुटले तर रस्त्यावर चालायला जागा नाही आहे. जो तो आपल्या सुविधेनुसार स्वतःची पार्किंग करून निघून जातो. आज जर बघायला गेलं तर मुंबईत झोपडपट्ट्यांचं वाढतं प्रमाण जर बघितलं, त्यावर नियोजन असं काही कटिबद्ध केलेलं नाही आहे. पण आज तरुणांनी आज खरंच जागा व्हायला पाहिजे की ही वेळ आली आहे निवडणुकीची. या निवडणुकीच्या वेळेत जर आपण विचार केला की आपलं मत कुणाला द्यायचं, हे तरुणांनी बांधलं पाहिजे गाठीशी. कारण तुमच्या एज्युकेशनच्या करिअरमध्ये आज विविध एज्युकेशनच्या योजना आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोचत नाही आहेत. आज कितीतरी शाळा, ह्या शाळांमधनं घडणाऱ्या लहान लहान मुलांपासून ते आतापर्यंत कोणतीच गोष्ट ती पोचत नाही. ॲब्सोल्युटली, हे सगळं मान्य. तू मनसे कडनं आल्यास बरोबर, 28 नगरसेवक होते तुमचे. मला प्रत्येक पक्षाकडे पण यायचं आहे, पण मी पहिल्यांदा जरा यांच्या जनरल कमेंट घेतो. कारण 28 नगरसेवक असून ना तुम्ही मुंबईत काय केलं हा माझ्यासाठी पण पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मला पण माहित नाही की तुमचं काय अस्तित्व आहे आणि तुम्ही काय केलं. नाही मुंबईत नाही ठीक आहे, बरोबर आपण बोलूया, आपण याच्यावर प्रत्येकाकडनं उत्तरं घेऊया. मला शिवसेनेला पण विचारायचं आहे, तुम्हालाही विचारायचं आहे. आपण पक्षवाईज नंतर येऊया, पहिल्यांदा एक जनरल घेऊ. आता मगाशी विनायक तू जसं म्हणालास की 28 नगरसेवक असून ते नेमकं करतायत काय. मला मुळात नगरसेवकांना हा प्रश्न विचारायचा आहे, निवडणुका आल्यानंतरच तुमच्याकडे पैसे कसे येतात. निवडणुका झाल्यानंतर तुम्ही म्हणता की जवळ यायला लागले की विचारते पैशाचा स्रोत काय, पैशाचा स्रोत काय नेमका. कारण की निवडणुका होऊन गेल्या, हा ते कोणी काही तोंडच उघडणार नाही नेमकं. मग आम्ही हे म्हणतो, माझा तरी असा प्रश्न आहे, आम्ही तरुणाईंनी आता तुम्हाला मतं नेमकं कुठल्या बेसिसवर द्यायची. तुम्ही येणार, आता तुम्ही म्हणणार की तुमच्या आता आम्ही हे करू ते करू, पण मुळात जी स्मार्ट सिटी तुम्ही उभारताय, खूप छान गोष्ट आहे स्मार्ट सिटी उभारताय, पण ती स्मार्ट सिटी उभारण्याआधी जो प्रत्येक विभागातला प्रश्न ॲटलिस्ट तो तरी आधी सॉल्व्ह करा, नंतर मग आपण स्मार्ट सिटीकडे वळू. नेमका प्रश्न हा की नेमका पैसा कुठून येतोय आणि तो निवडणुकांच्या आधीच कसा येतोय. साइन कुलेरा नेहरू नगर में रहता हूँ मैं. उधर मतलब एक नगर सेवक था, अभी तक आके गली में एक शौचालय है, शौचालय आज साफ करके जाता है, कल भर जाता है. आजू बाजू में बच्चा लोग है. खुद हम लोग क्या किया मालूम में, हम लोग दोस्त लोग मिल के, मतलब एक बच्चा हैंडीकैप था, उसको मतलब साइकिल में लेके जाता है, मगर जगह पूरा टूटेल है, वो कैसे लेके जाएगा वो हैंडीकैप का बच्चे को. हम लोग पैसा लोग खुद लड़का लोग जमा करके उसको हैंडीकैप को हम लोग सब पैसा देके मतलब गोबर डाल के दिया हम लोग. जब अभी अच्छा उसका माँ के हम लोग बोल रहे हैं बेटा तुम लोग, कोई नेता लोग ने आया पर ये कॉर्पोरेटर ने नहीं किया, ये तुम हम लोग लोग ने किया, लड़कों लोग मिलके किया. हम वही नेता ढूंढ रहे हैं अभी, हम लोग खुद का मतलब कोई करना चाहिए. तो उसको क्वेश्चन नहीं किया कि तुमने क्यों नहीं किया है. क्वेश्चन पूछे तो क्या बोलते हैं, क्या बोलोगे. अभी तक पूछे तो बोलता है तुम लोग आके बोलने का नहीं, मैं करेगा. करेगा कब, 5 साल खत्म होने के बाद. वही पैसा तो हो गया अभी. हम लोग अगले वही इलेक्शन. करते, हम लोग कोई हम लोग एरिया पे आके हम लोग लड़कों लोग मिलके हम लोग कोई नेता लोग को छोड़ता नहीं. आके एक दिन आता है, परसों दिन आता ही नहीं. अभी हम लोग लड़कों लोग मिलके कोई भी काम रहे छोटा मोटा गली में, लड़कों लोग मिलके हम लोग पैसा डाल के काम करते हैं. आपण कोणावरती ब्लेम करायला खूप इझी असतं की त्यांनी ते केलं नाही, यांनी हे केलं नाही. मी कोणत्या पक्षाला बोलत नाही. आपण स्वतःला कधी विचारतो का की मी काय केलं मुंबईसाठी, मी काय केलं माझ्या शेजाऱ्यासाठी, मी काय केलं माझ्या देशासाठी. हे आपण कधी पाहत नाही. रस्त्यावरती चालताना थुंकून जातो,
ते कधी आपण पाहत नाही ना. आपण म्हणतो कॉर्पोरेट काय करत नाही, आमदार काय करत नाही, खासदार काय करत नाही. तुम्ही रस्त्याने जाताना मला सर्वांना विचारावं वाटतं की रस्त्याने जाताना कधी कचरा उचलला तुम्ही, तर उलट तुम्ही कचरा असा टाकून जाता आणि म्हणता माझा देश बदलत नाही, माझी मुंबई बदलत नाही. कशी बदलेल? तुम्ही स्वतः अगोदर बदला. तुम्ही कधी जाऊन तुमच्या कॉर्पोरेटरला विचारलं की तू काय काम केलं? कधीच नाही. मला काय करायचं आहे, मला काय त्याची गरज पडली नाही, मला कधी समस्याच आली नाही, तर मी का जाऊन विचारू? मला काय गरजच नाही. माझ्या शेजाऱ्याला, माझ्या मित्राला काय प्रॉब्लेम आला असेल तर त्याचा तो सॉल्व्ह करील. अरे आपण देश जर बदलायचा असेल, आपल्यात भावना कशी झालेली आहे ॲक्च्युली ना, की सर्व बदललं पाहिजे. आपल्यात एक म्हण आहे मराठीमध्ये, शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात. म्हणजे मला काय झळ नको पण माझा देश बदलला पाहिजे. अरे असं नसतं चालत. आपण पण स्वतः काहीतरी त्याच्यामध्ये बरं, मुद्दे मांडले पाहिजेत, आपण हेल्प केली मला पाहिजे. तू शिवसेनेमध्ये आहेस, युवा नाही, सेनेमध्ये आहेस? नाही तू नाही, कुठल्या- मी एबीपीचा कार्यकर्ता आहे. एबीव्हीपीचा कार्यकर्ता आहे. एबीव्हीपीचा कार्यकर्ता असूनही तू हे म्हणतोयस, मला फार बरं वाटतं. फक्त कसं माहिती आहे का, शिवाजी जन्माला आला पाहिजे बाजूच्या घरात नाही, पण आज तोच शिवाजी तुम्हाला प्रत्येक पक्षाला निवडणुकीच्या तोंडात आपल्या घरात जन्माला यावं असा वाटतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, तुम्हालाही कोणाला कामं करायची नाही, तुम्ही कधी कामं नाही करत. ऐक 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 नाही, कामाचाच मुद्दा आहे हा. कसं आहे, हे खूप सोपं आहे की तुम्ही कचरा उचलता का, तुम्ही कचरा करता का. बरोबर आहे, कचरा करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, मलाही मान्य आहे. हा कॉमन सेन्स आहे आणि हा कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन थिंग हे आपण म्हणतो. हे आपलं शॉर्टकमिंग आहे. दॅट डज नॉट जस्टिफाय हे जे नगरसेवक आणि महापालिका काम करत नाही त्याला. सो आपण ही गल्लत करू नको या की ह्यांनी केलं नाही, त्यांनी केलं नाही, हो तुम्ही काय करताय. लोकांवरती टाकणं ही एक पळवाट आहे. बरोबर म्हटलंस, ही पळवाट आहे. त्याच्यामुळे ही पळवाट नको काढूया, आपण काय काम करतो याच्याबद्दल बोलूया. 25 वर्षांची सत्ता होती, हे अजून प्रॉब्लेम्स आहेत तसेच आहेत, अपेक्षा खूप होत्या, पण काहीच झालं नाही असं म्हणतात. मी असं म्हणणार नाही की काहीच झालं नाही. जर काहीच झालं नसतं तर आपल्याला इतके बदल बघायला मिळालेले नसते. पण जो काही डिझायर्ड चेंज आपल्याला हवा आहे तो अजूनपर्यंत मिळत नाही आहे. ते का नाही झालं? सर, सर्वात प्रथम मी म्हणेन की ज्या सामाजिक समस्या काही माझ्या मित्रांनी मांडल्या त्याबद्दल मी त्यांचं खरोखर आभार मानतो की त्यांनी खुल्या ह्या आपल्या चॅनलवर त्यांनी त्या समस्या मांडल्या. पण मला त्यांना फक्त सांगणं एवढंच आहे की आपण खासदार, आमदार आणि नगरसेवक ह्यांची आधी कामं समजून घ्यावी की खासदाराच्या ज्या काही समस्या होत्या त्या सगळ्या नगरसेवकाच्या समस्या आहेत. हायवे आणि याच्या समस्या त्या काही विजेच्या समस्या मांडल्या ह्या BMCच्या मुद्दा होता तो म्हणजे आपण ठीक आहे. विकासाची स्वप्न बघतो आणि अजूनपर्यंत आपल्या गल्लीतच अंधार आहे. ठीक आहे. आणि आज सगळे एज्युकेटेड आहेत, आज चांगला तरुण वर्ग शिकला आहे. आज अण्णा हजारेंच्या याने RTI कायदा आलेला आहे. आज कितीतरी रस्ते आज मुंबई महानगरपालिकेत कितीतरी रस्ते RTI ठीक आहे. सुनील प्रभू साहेब महापौर असताना आदित्य साहेबांच्या पुढाकाराने सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेत रस्त्यांसाठी 5,500 कोटीचा फंड पास झाला आणि आज कितीतरी रस्ते हे झालेले. आज मला सांग नाही एक सर, गोष्ट माझं बोलणं पूर्ण होते. गोष्ट माझं बोलणं पूर्ण होते सर. एक मिनिट मला एक बेसिक गोष्ट सांग. सुनील प्रभू महापौर आहेत ना, मग रस्त्यांसाठी फंड काढायला तुम्हाला आदित्य ठाकरे का लागतात? आदित्य ठाकरे कोण आहे? शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष. मग महापौर शिवसेनेचा आहे ना, काय करतो मग? महापौर त्याला शिवसेनेचा आहे एवढी बुद्धी ना. नाही. आदित्य ठाकरेंना जास्त संकल्पना बुद्धी त्यांची आहे. आहे, संकल्पना अरे पण त्यांची आहे. रस्ते ठीक करायला तुम्हाला आदित्य ठाकरेंची संकल्पना का लागते? महापौराला दिसत नाही शेवटी की ते पण रस्ते नेते आमचे काय आहेत? आहेत, ते पण नेते आहेत. आज त्यांना पण मुंबई सुधारायचे म्हणून ते पुढाकार घेत आहेत. आज हे ते घरात पटू नाही बसून शकत, पण ठीक आज ते आहे. घरात बसून Argument for घरात argument बसून एक मिनिट थांबा तरी. आज त्यांना एकच घरात मिनिट, बस एकच सर माझं त्याला बोलणं पूर्ण करू द्या, पूर्ण ऐकून घ्या. आज ते घरात बसून फक्त आदेश नाही ना सोडत आहेत, आज ते स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. आज DM फिटनेस म्हणून डिनोमेरिया एक तुम्ही आज प्रत्येक चांगली ठिकाणी जाऊन संकल्पना आहे बघता आणि तर चांगलं ते केलं. आम्ही बनवलेले आहेत. त्याच्यानंतर गार्डन्सचे उद्घाटन केले आहेत. गार्डन्समध्ये आम्ही लहान मुलांसाठी पासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांना जे काही फिटनेससाठी लागतं ते आम्ही माझं पूर्ण होते ते आम्ही पूर्णपणे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महानगरपालिका कव्हरिंग झालं. म्हणजे हे काय माहितीये का, हे आपलं रॅपिंग आहे. आतमधल्या काय गोष्टी आहेत, सर, रॅपिंग नाही. रस्ता, हे रॅपिंग पाणी, नाही. हे रॅपिंग नाही. झोपडपट्ट्या यांच्या समस्या आमच्या सुटल्याच नाही आहेत रे. साहेब, झोपडपट्ट्यांच्या समस्या BMC कुठून सोडवणार? अरे पण पाणी तर नको द्यायला. झोपडपट्ट्यांच्या मी झोपडपट्ट्यांच्या महापालिका एक पाणी 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 गटारे स्वच्छता. पाणी गटारे रस्ते आणि स्वच्छता पाणी गटारे रस्ते आणि स्वच्छता ह्या गोष्टींसाठी नगरसेवक काम करत असतो. ही गोष्ट मी मान्य करतो आणि हे बरोबर. सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आज त्याच्यात जर तुम्ही बघायला गेलात तर मुंबईमधले सर्वात जास्त रस्ते हे आता गेल्या 5 ते 5 वर्षाची जी सत्ता होती त्याच्यात सर्वात जास्त रस्ते बांधून झालेले आहेत. माझ्याबरोबर आत्ता चला, माझ्याबरोबर आत्ता चला. हा रस्त्यावर जर तुम्ही खड्डा दाखवला, अरे हा रस्ता आम्ही- सोडून दे. हा रस्ता तू माझ्याबरोबर BMC ने चल. बांधलाय ना. हा रस्ता BMC ने बांधलाय ना. 3 वर्षात आम्ही 5 वर्षात खूप काही केलं. 5 नाही 25 वर्ष नाही झाले नाही होते. 5 वर्षाचा फंड सांगताय ते.
पण मी 3 वर्ष झालं रुईया कॉलेजमध्ये. आम्हाला हॉलिडे व्यतिरिक्त पावसाचं पाणी भरलं म्हणून 4 महिन्यात आम्हाला 5 सुट्ट्या तरी असतात. त्या डिपीजच्या समोर फार लांब नाही. तुम्ही कधी या आणि बघा कुठं गेला आपण. 25 वर्षाच्या सत्तेमध्ये ते लोक खड्ड्याचे प्रश्न बोलतात, सगळ्या गोष्टीचे प्रश्न बोलतात. आज आम्हाला नगरसेवकाच्या विषयापासून सगळं माहिती आहे. खड्ड्यांच्या विषयाचे हे गोष्टी करतात की 50 खड्डे आहेत की 70 खड्डे चॅलेंज दी. खरं त्यांचा चॅलेंज ॲक्सेप्ट कर आणि खरंच जाऊया या गोष्टी करा. अरे बोर्ड लावायला काय रे, मी पण 100 बोर्ड लावीन असे. आणि नगरसेवकाला किती गोष्टी माहिती असतात की आपलं विजन काय आहे, लादीकरण, ड्रेनेज लाईन, ह्याच्या व्यतिरिक्त आपण खरंच पुढे जाणार आहोत का? की किती लोकांना स्मार्ट इंटरनॅशनल सिटी करायची होती की काय? पावसाच्या प्रश्नाचं हे बोलतात. 8 वर्षामध्ये किती सॅक्शन पंप बसवले गेले, 25 वर्षामध्ये किती वेळा पाणी भरलं किंवा नाही भरलं, या गोष्टींची पण उत्तरं त्यांच्याकडून घे. अरे बांधला म्हणजे काय, आपण आणि- उपकार नाही केले. आणि आता- म्हणजे हे आपलं काम आहे, आणि कामं पूर्ण करायची आहेत आपल्याला, हा आपला मोठो आहे. आता महानगरपालिकेचा प्रश्न आहे, भावनिक आव्हानं बाहेर येणार, बाळासाहेब सगळ्यांचे बाहेर येणार, तेव्हा बाळासाहेबांच्या आठवण येणार. स्मारकाचा प्रश्न या लोकांनी रखडवला, तेव्हा हे लोक स्मारक आता मार्च नंतर. आता आचारसंहिता, आता काय होणार शिवाजी महाराज वगैरे म्हणजे सगळे एक भावनिक आठवणार. नाही कसं आहे, म्हणजे 2 भावनिक स्मारकं आव्हानं होती, परत एक शिवाजी बाहेर महाराजांचं, एक बाळासाहेबांचं. बाळासाहेबांच्या बाळासाहेबांशिवाय प्रश्नाचं लोकं तर मागू बंद आहे, शकत नाही. कारण स्मारक मार्च नंतर आहे. आणि पेगविन पण आणून दाखवला आणि पेगविन मारून पण दाखवला. मला यांना विचारायचं आहे, हे मागच्या कित्येक वर्षातून महानगरपालिकेमध्ये आहेत, हे तुम्ही सर्वजण जाणता. करून दाखवलं म्हणजे नेमकं काय करून दाखवलं? मुंबईमधले रस्ते पाण्याने भरून दाखवले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मुंबईमधले रस्ते खड्ड्यांनी भरून दाखवले. त्या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेचा जो कचऱ्याची जी समस्या आहे ती येणाऱ्या काळामध्ये किती जीवघेणं रूप घेणार आहे हे कोणी विचार केला आहे का? त्याबद्दल यांच्याकडे कोणती ठोस योजना आहे का? तर नाही. आता थोड्या वेळापूर्वी माझ्या मित्राने सांगितलं की ह्यांनी बगीचांची उद्घाटनं केली आणि त्या जागांवरती त्या लोकांनी आपले मातोश्रीचे क्लब बांधले. हे कोणी नाही विचारलं. हे विचारलं का? मातोश्रीचा क्लब बांधला गेला आहे जोगेश्वरीमध्ये, तो कोणाचा आहे, कोणत्या जागेवर आहे हे विचारा ना. आणि ते कसे बांधले गेले, एन्क्रोचमेंट झालं मुंबईमध्ये, बरोबर आहे, सगळं मान्य आहे. कसं काय झालं? सत्तेत असल्यामुळे झालं. सगळं मान्य आहे. कसं आहे माहिती आहे का, हे सगळं बोलणं तुम्हाला पण खूप छान वाटतं, पण कसंही असलं ना, 52 नगरसेवक तुमचे सुद्धा आहेत. ते 52 नगरसेवक मग काय झापडं लावून बसलेले? नाही, या विषयावरती मला विचारलं. 52 नगरसेवक झापडं लावून मला- बसलेत नाही, का? अजिबात काय नाही. करतात? स्टँडिंग नगरसेवक- बेसिक मध्ये आपला लोचा नको. जे काही प्रकल्प क्लिअर केले जातात BMC कडनं, त्याच्यात स्टँडिंग कमिटीमध्ये तुमचे पण आहेत ना. आता मला विचारायचं, तुम्ही काय करता? आमचे नगरसेवक आहेत, विरोध तरी करता. मोहसिन हैदर आहेत, त्यांनी यांच्या कचऱ्याचा घोटाळा जो आहे तो बाहेर काढला. प्रॉब्लेम काय होतं तुमचा? आमच्या नगरसेवकांनी काय केलं ऐक ना, हे मी एक तुम्हाला गंमत- सांगतोय, एक का तुम्ही गंमत ऐकून नाही घेताय? आहे. ऍक्च्युली ही गंमत आहे तुमची, कारण का काँग्रेसने आहे ना या BMC मध्ये खरंच काय केलं नाही. त्याच्यामुळे 52 वरनं तुम्ही 22 वर कधी याल ना हेच तुम्हाला माहित नाही. दुसरी गोष्ट, 22 वर तर येणारच कचऱ्याचा नाही, कारण घोटाळा, की- कचऱ्याचा घोटाळा हा काँग्रेसने काढला जर असं म्हणत असाल ना, तर हा सगळ्यात मोठा जोक आहे. नाही आणि खड्ड्यांचा पण घोटाळा काँग्रेसने काढला. प्रॉब्लेम असा झालाय, नाही मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण सांगतो. प्रॉब्लेम हा आहे तुमच्याकडे सगळ्यात जास्त विरोधी पक्षांमधले सगळ्यात जास्त नगरसेवक जरी असले ना, कचऱ्याचा प्रश्न हा भाजपने पळवला, खड्ड्यांचा प्रश्न मनसेने पळवला. तुम्हाला कळत नाही की तुम्ही काय करायचं. मी सांगतो ना, असं हा कसं प्रॉब्लेम म्हणता? आहे. नाही विनायकजी, मला एक सांगा, आदरणीय हा, कोण? राज्यपालांना आणि लोकपालांना हा. पत्र आमचे खासदार आहेत गुरुदास कामत साहेब यांनी दिला. ते पत्र त्याच्यानंतर- चुलीत घालू का? नाही, चुलीत घालू नाही. त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई झाली आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरांना यांनी पुन्हा हे दिलंय. दुर्दैवाची गोष्ट विनायकजी, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर किती तरुणांना जे मिळतं ही संधी? आताची जी संधी आहे, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांच्याच घरांना त्यांच्याच पोरांना मिळणार आहे. प्रत्येक पक्षाचे चित्र बघा, त्यांच्याच पक्षाचा हृदय सम्राट झाला आहे, युवा सम्राट झाला आहे. त्यांच्याच काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, सगळ्या ह्याच्यामध्ये जे सत्तेमध्ये आहेत, त्या सत्तेमध्ये असलेल्यांचीच पोरं मिळतात. सामान्य माणसाला संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आज तरुणांसाठी BJP मुंबईमध्ये काय करणार? नाही, मुंबईमध्ये 100% तरुणांसाठी नवीन नवीन योजना राबवल्या जातील. काय? कारण का युवा योजना आहेत. युवा योजना अंतर्गत खूप
काय काय होऊ शकतं. अरे पण काय निवडणूक 30 दिवसावर आली, तुमच्याकडे योजना तयार नाहीत. योजना आहेत म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तरची नाही गोष्ट नाही आहे. युवकांना 100% या महानगरपालिकाच्या निवडणुकीत युवकांचं 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. बरं, प्राधान्य देणार म्हणजे काय? उमेदवारी जास्तीत जास्त तुमच्या मुद्द्या हिशोबाने युवा उमेदवारी मिळते. बरं आणि आणि घराणेशाहीला अजिबात नाही. कुठला नगरसेवक ठीक त्याचा आहे, ते भाव जाऊ दे. बरं, याला पण हरकत प्राधान्य. नाही. बरं, हरकत नाही. या निवडणुकांमध्ये तुमचा बेसिक फोकस काय? बेसिक फोकस जर राज्यात आहे, जसं केंद्रात आहे, तसंच मुंबई महानगरपालिकेत संदर्भात रस्ते, झोपडपट्टी सुधार, पाणीचा मुद्दा आहे, वीजचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे, युवकांना रोजगाराच्या संधीचा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती हात मला घातले एक सांग जाईल. ना, मला एकच सांग. म्हणजे ऍक्च्युली मी दरवेळेस यांना हा प्रश्न विचारतो, पण मला तुम्हालाही हेच विचारायचं आहे. मला कधीच भाजपकडनं याचं उत्तर मिळालं नाही आणि मला अपेक्षा पण नाही फार काय. पण तरी ही 25 वर्ष सत्ता यांनी एकट्यांनी नाही भोगली आहे. हो, याच्यात तुम्हीही होता. कबूल आहे, ज्यावेळेस काही चांगलं झालं ना की सगळं क्रेडिट घ्यायला तुम्हीही पुढे येता. ज्यावेळेस काही वाईट झालं ना, आम्ही कुठे सत्तेत आहोत हेच तर आहे, हे करून तुम्ही पळून जाता. मग तुम्ही चुकीचं आहे, असे पळ चुकीचं का आहे. काढता? मोठे भावाची भूमिका कोण करतो साहेब? मोठे भावाची भूमिका कोण घेतो? अरे भावाभावांमध्ये पटत नाही. मोठा भाऊ छोटा भाऊ काय करतो? नाही जेव्हा आम्ही जेव्हा चांगलं करतो. मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण नाही. इकडे भाऊ काय इकडे गरजेचा नाही. काम मला महत्वाचं आहे. काम काय करता? नाही पण काय देवेंद्र केलं? फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बदल दिसतोय की नाही? अरे म्हणजे त्या सरकारमध्ये हे पण सत्तेत नाही, आहेत ना, पण ते तर रोजच आमचा विरोध करतात आहे. म्हणून तुम्ही महापालिकेत त्यांचा नाही, विरोध करताय. आम्ही महापालिकेत दिला ना साहेब. आम्ही आमंत्रण दिलं त्यांना. अहो. ते वरच्या लेवलवर पातळीवर होणार. बरं त्यांच्या विचारानं. थोडासा एक पॉलिटिकल हा मुद्दा आहे. फक्त मला मी एवढंच महानगरपालिकेवर बोलायला मागतो. महापालिकेवरच बोलूया ना. मला फक्त एवढंच म्हणायचं, तुम्ही त्यांना आमंत्रण देता म्हणजे काय फार त्यांच्यावर उपकार करता की नाही, स्वतःवर उपकाराचा उपकार करता प्रश्न मला नाही. माहित नाही. दुसरी एक गोष्ट, एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला सेनेबरोबर युती करायची आहे, मुख्यमंत्री म्हणतात की हो आम्हाला युती करायची आहे. दुसरीकडून तुमचेच मुंबई भाजप अध्यक्ष कडाडून टीका करतात. म्हणजे तुम्ही दुतोंडी आहात की तुम्ही कन्फ्युज्ड आहात की तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला काय करायचं? म्हणजे आशिष शेलारांना माहित नाहीये की मुख्यमंत्र्यांना माहित नाहीये? मुख्यमंत्री मोठे आहेत की आशिष शेलार मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झाले? नाही मुख्यमंत्रीच मोठे आहेत. हा, मग जर मुख्यमंत्री एक भूमिका मांडतात तर मग आशिष शेलार हे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी संलग्न नाहीच. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रतिनिधित्व करतात. आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष सॉरी, म्हणजे मुख्यमंत्री राज्याचा काय नाही, मुख्यमंत्री मुंबईचे कोणीच नाही. प्रत्येकाचं मत असतं, प्रत्येकाचं मत मांडणं खूप गरजेचं. प्रत्येकाला अधिकार आहे मत मांडायचा. मुख्यमंत्र्यांचं मत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन नाही, पण आपण असं मत नाही. मांडायचे आशिष नाही, शेलारांचा नाही, मुद्दा आहे. चुकीची गोष्ट मग काय? आहे. आशिष शेलार संघटनात्मक मुंबईचं बघतात आणि त्यांच्या संघटनात्मक चर्चा प्रॉब्लेम चर्चाच्या काय? संदर्भात जर आशिष शेलारांनी कुठले चांगले मुद्दे मांडले असते ना तर आम्ही समजू का नाही मांडले? शकलो. चांगले मुद्दे आहेत ना, युवकांच्या समस्याबद्दल बोललेले जेव्हा आहेत ते. सेनेवर नाही, कडाडून साहेब, एक मिनिट बोलता, सांगा. तुम्ही जेव्हा सेनेवर कडाडून बोलता, मला फक्त एवढंच तुम्हाला विचारायचं आहे, जे तुम्ही मुद्दे मांडता, जी तुम्ही कामं केलीत किंवा नाही केलीत आतापर्यंत, हे जे काही प्रश्न आले ना, हे प्रश्न फक्त शिवसेनेला डिरेक्टेड नाही आहेत. ह्याची उत्तरं तुम्ही पण देणं गरजेचं आहे. पण तुम्ही दरवेळेस उत्तरं देण्याच्या नावे पळ नाही काढता. सर, एक सांगतो, सत्तेमध्ये ते भागीदार आहेत की नाही? आहेत ना. आहेत. मग ते जे काय चांगलं वाईट होतं त्याच्यामध्ये ते भागीदार आहेत की नाही एवढं मला राज्यातल्या विचार. प्रश्नांवर हे नाही उत्तर मला एक देतात म्हणायचं की? साहेब, मग सामन्यामधनं माननीय मोदी साहेबांवर नरेंद्र मोदींवर. रोज का टीका होतात? मला एक सांगा, मग तुम्ही सत्तेमधनं बाहेर पडा. मग सत्तेमधनं बाहेर पडा. मग महापालिकेतनं तुम्ही का नाही बाहेर पडला? कधी आम्ही बाहेर पडायचा प्रश्न कुठे आहे? आम्ही कशाला? बरं, तुम्ही सत्तेत नाही. बरं, अरे हे नाही म्हणजे काय ही खूप एक चांगली कॉमेडी आयडियोलॉजी आहे तुमची. मला जाम आवडलं आहे तुमचं. पाहिजे असेल तेव्हा आम्ही सत्तेत, नसेल तर आम्ही सत्तेत नाही. मग तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते, मला काय फरक पडत नाही. बरं, मला माहिती आहे आपल्याला खूप बोलायचं आहे. फक्त थोडंसं हे पॉलिटिकल चाललंय, तर या पॉलिटिकलवरनं आपण नंतर पुढे जाऊया. नाही, छान चाललंय, तुम्हाला मजा येत असेल. सेना झाली, काँग्रेस झालं, भाजप झालं, आता तुमच्याकडे येतो. हा, मनसे 28 नगरसेवक काय केलं? 28 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये मला वाटतं 227 नगरसेवक आहेत. त्यातले 28 आमच्याकडे. शेवटी निर्णय बहुमताने
शेवटी निर्णय साहेब बहुमताने निर्णय घेतले जातात. आज तुम्ही मुंबई अरे महानगरपालिका निर्णयांचा विचारत नाही, महापालिकेतल्या निर्णयांचा विचारत नाही. तुमच्या 28 नगरसेवकांनी काय केलं की लोकांची कामं केली, काय केली? विरोधी पक्षाची त्यांनी चूक भूमिका पार पडली. आज मुंबईची खड्डेमुक्त झाली आहे, त्याचं सर्वस्व श्रेय जातं ते मनसेला जातं. आणि मनसेमुळेच आज मुंबईची खड्डेमुक्त झाली किंवा इतर ज्या पाणी भरण्याचे जे प्रश्न आहेत ते बरं, एकच मनसेने मिनिट, सोडवलेले एकच आहेत. मिनिट. खड्डेमुक्त झाली यांच्यामुळे झाली, जी काय झाली मनसेमुळे झाली. यांच्यामुळे झाली की त्यांच्यामुळे हा प्रश्नच नाही, खड्डे मुक्तच झाली झालेले का? नाही हा प्रश्न आहे. जी काय आणि झाली एक मिनिट. जी काय झाली अरे जी काय झाली आहे ती म्हणजे एक मिनिट, हे खड्ड्यांचं आंदोलन तुम्ही बीएमसीच्या अधिकाऱ्यांना गळ्यात पाट्या लटकवून केलं नसतं आणि स्वतः रस्त्यावर उभे राहून खड्डे बुजवले असतेत ना तर काहीतरी बरं झालं असतं. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्वतःला खड्ड्यात उतरायचं नाहीये, तुम्हाला खड्डे बुजवायचे नाहीयेत, लोकांकडे बोटं दाखवून म्हणायचं की इकडे खड्डे तुम्ही का नाही बुजवलं. मग तुम्ही काय करता, तुमचे नगरसेवक काय करतात? अधिकाऱ्यांना आम्ही मारतो याचा अर्थ असा आहे की त्यांना निवेदनाची भाषा कळत नाही ना. अरे मारतो होय. म्हणजे तुम्ही नाही, कोण नाही. गुंड आहात का? गुंड कशाला? ही परिस्थिती निर्माण कोण करताना- आहात? परिस्थिती निर्माण करताना कोण आहात? तुम्ही गुंड आहात का? एक मिनिट महानगर एकच मिनिट, एकेकाने राजसाहेबांचा पक्ष हा तरुणांचा पक्ष आहे आणि कुठले या मा- तरुणांचा हा. ऐका या तरुणांच्या पक्षामध्ये मी स्वतः धारावी सारख्या झोपडपट्टीत राहतो आणि मी स्वतः काम करत असताना मी स्वतः धारावीतील फुटपाथ का चोरीला गेले याविषयी एक शो घेतला होता, तो तुम्ही स्वतः बघितला असेल. पण आज धारावीत कधी काळी युवराज येतात, फुटपाथ साफ होत नाहीत, पण साफ होतात युवराज आल्यावर. मग धारावी परत ती भरली जाते अनधिकृतपणे. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर आम्ही तरुण म्हणून जेव्हा विषय घेतो आणि स्वतः आम्ही सायन माहीम जो जोड रस्ता आहे त्या मला रस्त्यावर उतरून तुमचं आम्ही मी खड्डे तुमचं साफ अभिनंदन भरतो. करतो. आम्ही खड्डे मी भरतो तुमचं स्वतः. अभिनंदन करीन, तुम्ही पण तरुण म्हणून आमच्या करता. नाही, मला सांग तुमचे नगरसेवक काय करतात? नगरसेवकांवर माझा जो मुद्दा तुम्ही- तुमचा नाहीये, माझा मुद्दा तुमच्या नगरसेवकांचा. नगरसेवकांनी- अकाउंटेबिलिटी ही तुझी आणि माझी आज येत नाहीये, आज आहे. जे तो म्हणाला की आपण का नाही करत, बरोबर आहे, ही अकाउंटेबिलिटी आपली पण आहे, पण नगरसेवकाची त्या पदाची अकाउंटेबिलिटी आहे की नाही, तो काय करतोय? तुमचे 28 नगरसेवक आज त्यांनी काय काय केलं मुंबईमध्ये असं तू म्हणालास ना की कुठला प्रश्न नगरसेवक जेवढे असा निवडून आले- राजसाहेबांकडे आमच्या गेला हा, विषय की मार्ग सगळं का लागत तडीत नाही? जातो. सत्ताधारी पक्ष असून कुठला एक- साहेबांकडे मला एक इतर प्रश्न माणूस येऊन का एक- विषय मार्गी एक- लावतो? एक प्रश्न ते मला सांगा. एक प्रश्न सांग, एक प्रश्न कुठला मार्गी लागला? टोल नाक्याचा मुद्दा आमच्याकडून हवा सुटली तेव्हा ते मार्गे लागलेत, कळालं का? टोल नाके मार्गी लागले, टोल नाक्याच्या विषय आंदोलन घेतली तेव्हा बीजेपी सगळे उतरले, तेव्हा ते मार्गे लागलेत. इथे वाद पक्षांचा वाद नाही इथे. बरोबर. इथे विषय काय? म्हणून म्हणतोय सगळ्यांनी की पक्ष कुठला प्रश्न मार्गी लागला? सत्ता भोगली टोलचा सगळ्यांनी. प्रश्न अजूनपर्यंत मार्गी नाही लागला. जेवढे होते खड्ड्यांचा तेवढे प्रश्न 68 टोल अजूनपर्यंत बंद झाले. मार्गी नाही जेवढे लागला. होते तेवढे काय जे टोल नाके होते आपलं महाराष्ट्रात 68 टोल नाके बंद झाले. जे आपण भ्रमात जे मेन आहे, जे मेन 68 बंद झाले. नाही. बरं आपण राज्यावर नाही आहोत. बरं ठीक आहे, या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघताय, तुम्ही काय करणार हे या बघा, आता निवडणुकांमधून? कसं माहिती आहे? कारण कसं आहे, मनसे हा जेव्हा पक्ष जन्माला आला त्या पक्षाकडनं खूप अपेक्षा होती. बरोबर. हा तरुणांचा पक्ष आहे, हा काय हे काहीतरी बदल घडवतील असा प्रत्येकाला, बऱ्याच जणांना वाटलं होतं. तुम्ही काय करणार? तुम्ही जास्तीत जास्त तरुणांसाठी काय करणार? अजेंडा काय तुमचा तो पण सांगा. तरुणांसाठी बोलण्याच्या अगोदर जे की मी इतर पक्षांचं बोलतो, 40-25 25 त्यांचं जाऊ वर्ष दे. सत्ता भोगली, त्यांचं जे ऐका. काय असेल ते असेल. आता तुम्ही काय सगळ्यांचा करणार? भरोसा आमच्यावरती आहे. एक हाती सत्ता द्या, साहेब बोललेत ते करून दाखवतील, जे बोललेत तेवढंच करून दाखवणार. मित्रा काय माहितीये का, मी खरं सांगू? सत्ता नाही, द्या, एक एक हाती द्या. मिनिट. काय प्रश्न आहेत, काय ऐक ना, मुद्दे आहेत, ऐक ते पार पडत नाहीयेत. ऐक ना, ऐक तुमच्या कसं आहे ना, हे बोलणं हे इतरांप्रमाणे तुम्हालाही खूप सोपं आहे. पहिल्यांदा तुमचे 13 आमदार होते, मग एक पण नाही आला. त्याच्यानंतर मग तुमची नाशिकमधली सत्ता होती, त्या नाशिकमधल्या सत्तेतनं बरेच जण बाहेर पडले. आता एकमेव सत्ता तुमच्या हातात आहे. नाशिकचं एक काहीतरी चांगलं चित्र असेल तर मुंबई महापालिकेत काहीतरी घडेल. 28 होते रे, 28 नगरसेवक. हा छोटा आकडा नव्हता, एक चांगला आकडा होता. गुड अमाऊंट ऑफ शेअर. बट काय नेमकं केलं, काय नेमकं करायचंय मी तुम्हाला विचारतोय, आत्ता काय करणार आहात? यांनी काय नाही केलं, त्यांनी काय नाही केलं ते विसरून जा. मागाशी तुम्ही मुद्दा काय बोललो ना करणार मी की नेमकी आखणी, टाउन प्लॅनिंग, जो वॉर्ड दिलाय, नगरसेवक जे निवडून येतील त्यांची ती आखणी व्यवस्थितच करणार ना. राहुल गांधींबद्दल हे नेहमीच टीका करतात, सर्वच जण करतात, पण आज अरे राहुल आम्ही ना- गांधींमुळे actually- आज जी मला संधी मिळाली ना
नाही एक मिनिट मला आज इथे सांगायचं आहे ऐक ना, ऐक युथ ना. काँग्रेसच्या ऐक. माझी मला ऐका ना माझी सांगायचं शोकांती काय युथ सांगतो मी काँग्रेसच्या तुला? माध्यमातून मला संधी मिळाली आहे. मी कोणत्या राजकारणाचा किंवा ह्याचा हे नाही आहे. बरोबर तरी आहे. मला संधी मिळाली ओनली बिकॉज ऑफ राहुल गांधी. Absolutely. आणि त्याच राहुल गांधींमुळे ना आता 25% जागा काँग्रेसच्या युथ काँग्रेसच्या तरुणांना मिळणार आहे. ऐक ना ऐक बस मला हेच सांगायचं आहे. शोकांतिका माझी काय माहिती आहे, तुमची ज्यावेळेस शोकांतिका काय माहिती ज्यावेळेस नाही मला. मी नरेंद्र मोदींवर टीका करतो ना तेव्हा आम्ही काँग्रेसच्या जवळचे होतो. हा जेव्हा मी राहुल गांधींवर टीका करतो ना तेव्हा तुम्ही चिडता आणि तुम्ही म्हणता की तुम्ही मोदींच्या जवळ गेला. नाही, मी असं म्हणजे नाही म्हणत आम्ही आहे. भूमिका घेतली ना की मी आमचे मीडियाला प्रॉब्लेम वाईट म्हणत नाहीये. मी मीडियाला त्यांची भूमिका जी चुकीच्या पद्धतीने मांडतात त्याबद्दल सांगतो. हेच म्हणतो ना कारण की त्यांची त्यावेळेस. खरी भूमिका कोणच मांडत नाही. आता आपण आहे ना ह्या सगळ्यांचं ऐकलं. तुम्हाला वाटतं हे सगळं खरं होईल, या निवडणुकांमध्ये तरी हे चित्र बदलेल? मला असं वाटतं की सेना असेल, भाजप, मनसे, काँग्रेस यांच्या म्हणजे कोणाकडेच एकाही नगरसेवकाकडे ते विजन नाही आहे, ठोस प्लॅन नाही. एक्झॅक्टली. कारण मला वाटतं खूप प्रामाणिक एक साधी भावना लागते की मला हा लोकांसाठी काम करायचं आहे आणि काहीतरी बदल करायचं आहे. ही जी भावना असते ही नाहीत. मग एकही जरी असेल ना नगरसेवक तरी पण त्या सभेमध्ये खूप भारी पडतो. मग ह्यांचे 28 असो किंवा 52 असो किंवा मग 70 असो काही फरक पडत नाही. म्हणजे किती सभा होतात ह्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही एक सेकंड लेट मी कम्प्लीट. निर्णयाचं नाही म्हणत आहे ती म्हणते कामाचं. जर एकाचं काम जर चांगलं असेल ना ॲक्च्युली काम बोलतं. मग तुम्ही तिकडे जाऊन किती बडबड करताना ते असं नाही आहे. प्रशासनाने मदत करणं हा वेगळा विषय आहे. तुम्ही काम तर आपण रस्त्यावर केलं पाहिजे, मग आपण पालिकेत जाऊन बोलू शकतो. आणि चांगलं काम केलं असेल ना तर त्याला कोणी विरोध करणार नाही. जर विरोध केलात ना तर जे विरोध करणार आहेत ते तोंडावर पडतील. याचा अर्थ असा नाही की आपण कामच नाही करायचं. नाही, पत्रव्यवहार दररोज होतात. पत्रव्यवहाराचं नका सांगू, कामांबद्दल बोला. मला वाटतं की म्हणजे नुसती बडबड केली जाते, नुसता दिखावा केला जातो, कामं नाही होत. फक्त ढकल आपला पक्ष कसा जिवंत राहील एवढेच मुद्दे उचलायचे. जेवढे बाकीचे जे मेन मुद्दे आहेत त्याला डावलून द्यायचं. यांना फक्त वोट बँक म्हणून तरुण पाहिजेत आणि कामं करून घ्यायला तरुण पाहिजेत, पण खरे आपले प्रश्न किंवा आपल्याला संधी हे द्यायचं नाही. ही बोळवण करतात आपली. हो, ॲक्च्युली संयोजक आणि आयोजक म्हणून काम करायला यांना तरुण लागतात. नगरसेवक असेल, आमदार, खासदार असेल, हे तरुणांना वापरून घेतात. सर्रास यांचा वापर करून घेतला जातो. परंतु नेतृत्व म्हणून पुढे आणायला, त्यांना नगरसेवक असेल त्यांना सीट द्यायला मला कोणताच पक्ष असा दिसत नाही की तो तरुणांना संधी देतोय. विनायक, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की नगरसेवकाचे आता इलेक्शन सुरू झाले आहेत. या नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये कमीत कमी तरुणांना संधी मिळेल हे निश्चित आहे. हे सगळ्या पक्षांनी आपापल्या आपापल्या कार्यकर्त्यांनी नक्की विचार करा. पण मला दुसरा मुद्दा असा येतो की ज्या प्रभाग समित्या आपल्याकडे आल्या आहेत या प्रभाग समित्यांमध्ये 2 सदस्य हे संस्थांचे संघटनांचे प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधीमध्ये तर युवक येतात का नाही हा मोठा प्रश्न. ते तिथेही युवकांना घेतलं जात नाही. त्यामुळे फक्त युवकांनी RTI कार्यकर्ता बनावं, दुसऱ्या पक्षाच्या नावाने RTI टाकावं आणि त्याला धमकी द्यावं की तुझे मुद्दे मी बाहेर काढेन. माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी सगळे भाजपचे, शिवसेनेचे आणि मनसेचे सगळे कार्यकर्ते आहेत. पण मला वाटतं एक युवक म्हणून भूमिका बजावताना आपला बेसिक प्रश्न राहिला की मुंबई बदलली का, तर यांनी उत्तर दिलं मुंबई अजिबात बदलली नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे मुंबई बदलली, पण मुंबई बदलली ज्यांचा पोटावर हात आहे. मुंबई बदलली नाही ज्यांचा हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मुंबई कधीच बदलली नाही. एक युवक म्हणून मला विनायकजी एक मुद्दा या ठिकाणी आवर्जून उपस्थित करायचा आहे. तो मुद्दा असा आहे की डेव्हलपमेंटची परिभाषा या राजकीय नेत्यांना काय आहे हेच कळालेलं नाही अजिबात. डेव्हलपमेंटची परिभाषा म्हणजे काय की बांद्राच्या एका बाजूला पाईपलाईनवरती असणारी झोपडपट्टी आणि त्याच्याच पाठीमागून AC बस वाहतात. म्हणजे एका बाजूला झोपडपट्टीत राहणारे लोक आणि एका बाजूला मोकळ्या AC बस धावणारे लोक. म्हणजे आम्ही मेट्रोचे प्रकल्प राबवणार, आम्ही अजून काही करणार, पण ज्या लोकलमधून लोंबकळून लोक जातात त्या लोकलच्या सुविधा जर तुम्ही आम्ही वाढवू शकत नसाल ना तर मला वाटतं या राजकीय नेत्यांना आणि तुमच्या माझ्यासारख्या काम करणाऱ्या लाचार म्हणलं तरी हरकत नसावी अशा युवकांना डेव्हलपमेंटची परिभाषा कधीच समजली नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून डेव्हलपमेंटची परिभाषा तुमच्या माझ्यासारख्या युवकांनी घ्यावी आणि एक सामाजिक स्थिरता निर्माण करावी एवढाच माफक आशावाद. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की आजकालच्या तरुणांना एक तर माझं प्रामाणिक मत आहे की तरुण नेतृत्व ज्याला आपण म्हणतो त्याला वयाची काही मर्यादा नाही. आपण 2014च्या इलेक्शनमध्ये पाहिलं की मोदी 64 वर्षाचे होते. तरुणांची जेवढी मतं त्यांना तेव्हा मिळाली तेवढी कोणालाच मिळाली. मग ते आदित्य ठाकरे असोत, राज ठाकरे असोत किंवा राहुल गांधी असोत.
तुमच्या वयाचा काही संबंध नसतो, तुम्ही काम किती करू शकताय त्याच्यावर तुम्हाला युवक मत देतो. तुम्ही 25 वर्षाचा आता नाही तर 75 वर्षाचा असा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण बरेच घराणेशाहीवर बोललो, आपण पाहिजे तर तो मुद्दा तुम्हाला असं नको घेऊया घराणेशाहीचा, कारण कुठलाही पक्ष तो नको आता त्याच्यात परत अडकण्यात पडण्यात हे नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण कोण सत्तेत आहे ह्याला महत्त्व नाही आहे, पण इतकी वर्ष पारदर्शकता BMC ही अजिबात नाही आहे. कंत्राटं जी दिली जातात रोडची ही प्रत्येक म्हणजे आपल्याला नगरसेवक- ट्रान्सपरन्सी हवी आहे, जी ट्रान्सपरन्सी मिळत नाही. ठीक आहे. आणि लॉबिंग करून आपल्या जवळचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनाच फक्त कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, त्यातनं भ्रष्टाचार केला जातो आणि कामही होत नाही. म्हणजे असंही नाही की मी 20% पैसे खाल्ले त्या कॉन्ट्रॅक्टरने आणि काम तरी चांगलं केलं, असंही होत नाही. पुढच्या वर्षी परत खड्डे येतात आणि परत त्यालाच कॉन्ट्रॅक्ट दिला जातो आणि परत तो पैसे खातो, कामही होत नाही. आणि तो स्वतःचा म्हणजे रोजगार हमी योजना चालवलेली आहे. मला एक जनरल ॲक्च्युली हा शेवटचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारायचा आहे, पण त्याच्या अगोदर मला फक्त एवढंच सांग, आपण म्हणतोय की तरुणांना संधी मिळत नाही, पण आज इकडे जे बसलेत ना ते सुद्धा तरुणच आहेत, तेही याच्यात काम करताय. पण नाही तोही एक वेगळा प्रश्न आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की मी राजकारणात जाणार, मी काहीतरी करणार, हे करणार, त्यानंतर आपण सिरियसली काम करतो का, की आपण सुद्धा या प्रवाहात जातो आणि आपण मरतो? मग आपण सुद्धा विचार तसाच करायला लागतो, माझ्या हातात आली ना सत्ता, आता मला काय करायचं. म्हणजे आपण पण एक इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. बोलणं सोपं आहे, कृती करणं कठीण आहे. मला असं वाटतं की हे राजकीय पक्षाचे नेते असतील ते कुठले आपण अज्ञात प्रदेशातून आयात तर केले नाहीत, ते आपल्यातूनच गेलेले आहेत. मग बरोबर ते जाण्या अगोदर ते इथल्या लोकांच्या हक्कांच्या विकासाच्या गोष्टी करत असतात, परंतु त्या व्यवस्थेत गेल्यानंतर त्या व्यवस्थेत एक भाग होत असतात. म्हणून लोकांनी या राजकीय पक्षांना, हे राजकीय पक्ष निवडणूक लढवताना ते आपल्या मुद्द्यांवर लढवतील याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या समस्या नाहीतर हे राजकीय पक्ष वर्षानुवर्ष भावनिक मुद्दे काढणार, अस्मितेचे मुद्दे काढणार, त्याभोवती राजकारण फिरवणार. आता भाजप आणि शिवसेनेचा अजेंडा काय निवडणुकीचा, आमची युती होणार की नाही, आणि झाली तर भाजप काय म्हणतं, आमचं युती होण्याला आमच्या एक अटी ट्रान्सपरन्सी हवी, तर दुसरा नेता काय म्हणतो, आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत. तुमचे ट्रान्सपरन्सीची व्याख्या काय, सन्मानकारक जागा ही ट्रान्सपरन्सीची व्याख्या काय, ट्रान्सपरन्सी हवी की सन्मानपूर्वक जागा हव्या? शिवसेना आणि भाजपला माझं पहिलं सांगणं आहे की डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे त्या 5 मोठ्या शहरांना, मुंबईला चेंबूर, गोवंडी, मानपूर, देवनार, घाटकोपर या सगळ्या शहरांना विळखा बसलेला आहे. प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तिथल्या सामान्य माणसांना खूप मोठा त्रास होतोय, रोगराई पसरते. आणि मनसेला माझं ह्या माध्यमातून एक सांगणं आहे की लोक पार्कात जमा होतात पण मतदान वांद्र्याला करतात. आणि दुसरा मुद्दा, तुझं माझं जमेना आणि मांडवली केल्याशिवाय जमेना. शिवसेना आणि भाजपा आणि राहुल गांधी सुशिक्षित बेरोजगार. महानगरपालिका पाणी, रस्ते, तुमचे नाळे, ड्रेनेज लाईन आणि ह्या ज्या बाकी समस्या, ह्या समस्यांवर काम करते. हॉस्पिटल्स, म्युन्सिपाल्टी शाळा आणि गार्डन्स हे मेन मुद्दे आहेत. आता ह्या मुद्द्यांवर जर कामं करायची झाली तर आज तुम्ही मुंबईमधली कितीतरी हॉस्पिटल्स बघा, ती आम्ही चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहेत. दुसरं, कितीतरी गार्डन्स आहेत, ही चांगल्या पद्धतीने सुधारून मुलांना मैदानं करून दिलेली आहेत. आज कितीतरी मैदानात तिकडे खेळले जातात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की व्हर्च्युअल क्लासरूम चालू करून आम्ही एक महानगरपालिकेचं एक आयडल, एक बाबा एक मुंबईत काय करता येईल ते आम्ही दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मुंबईमध्ये जर तुम्ही माहिती काढली तर मुंबईमध्ये पाण्यासाठी सर्वात कमी पैसे घेतले जातात. पाण्यासाठी सर्वात कमी पैसे पाण्यासाठी मुंबईमध्ये सर्वात पैसे कमी. पण पाणी कुठे मिळतं हे सांगा. पाणी सगळ्यांना मिळतंय. हे बघ, वैतरणा व्हर्च्युअल क्लासरूम, व्हर्च्युअल समस्या. क्लासरूम ही आपली प्रायोरिटी नाहीये. आपल्याला प्रायोरिटाईज करायला पाहिजे. बेसिक गरीब मुलांनी शिकायचं नाही का? अरे गरीब मुलांनी शिकायचं नाही का? गरीब मुलांनी शिकायचं नाही. महापालिकेच्या शाळा जर नीट परिस्थितीमध्ये नसतील, पटसंख्या हा जर एक क्रायटेरिया लावला ना, महापालिकेच्या शाळेत किती मुलं जातात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती मुलं जातात, पटसंख्या आपली आहे ना ही भंपक आहे. आपल्याला अजून आकडे माहीत नाहीत. व्हर्च्युअल क्लासरूमच्या गोष्टी आपण करतो, साध्या गोष्टी आपण मुलांना देऊ नाही शकत. कुठलं शिक्षण देणार आहोत आपण मुलांना? जेवण पण जातं, म्युन्सिपाल्टी चांगलं जेवण पण जातं. हे अजून काय देणार? आज गरीब मुलं जातात ना, आज ज्यांना काहीच नाही,
जे बिचारे कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्या एवढी त्यांची ऐपत नाही ते मला असं वाटतं ना, मला असं वाटतं- चांगल्या पद्धतीने शिकतायत. मला असं वाटतं- आज कितीतरी लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न जाता BMC हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. उलट हे पाहिजे. हा मग हे होत आहे सर. जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी या महापालिकेच्या अखत्यारीतल्या ह्याच्यात होतील ना, म्हणजे मलाही अजून असंच वाटतं की जर जास्तीत जास्त जण जर उपचारासाठी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गेले ना, तर त्याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपला स्तर वाढतो. मी तुमची एक गोष्ट मान्य करेन की हे 100% घडत नाही, पण हे 70 ते 80% घडतंय. हॉस्पिटल्स, BMCचे हॉस्पिटल्स आणि BMCच्या शाळा या खरोखर लोक वापरतात. बरं, मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रेम करायला जागा शोधावी लागते, तशीच राजकारणात सुद्धा विद्यार्थ्यांना संघर्ष करून जागा शोधावी लागेल. आणि जेवढ्या डाव्या पुरोगामी आंबेडकरी संघटना आहेत, ज्या सुरुवातीपासून लढत आलेल्या आहेत, त्या ह्या BMC इलेक्शनमध्ये पुरोगामी विचाराच्या सर्व उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देतील. आणि मुंबईमध्ये नुसतं निवडणूक लढवूनच नाही, तर निवडणुकीचा योग्य उमेदवाराचा आणि योग्य पक्षाचा प्रचार करून आपली जागा निश्चित निर्माण करतील. इथे प्रश्न असा होतो का तरुणांचा राजकारणामध्ये एक पहिला मुद्दा आहे. असं होते का आम्ही पक्षात आहोत, राजकारणात आहोत, पण आम्ही राजकारणात नाही आहोत, सत्तेत नाही आहोत. हे अवघड जागाचं दुखणं आहे त्यांच्या मुळात. त्याच्यामुळे काय होतं का तुम्हाला ते कळलं पाहिजे तुमची डिग्निटी आहे की नाही. म्हणजे तुम्ही लोकल लेवलपर्यंत काम करता, तुम्ही ग्रासरूट लेवलला काम करता, तुम्ही सामान्य जनतेपर्यंत टच आहात, तुम्ही का म्हणून तिथे राहता. सोडा ना त्या गोष्टी, मग तुम्हाला तिकीट भेटत नाही, सगळ्या गोष्टी सोडा. दुसरं महत्त्वाचं नाही. हा, खुर्ची सुटत नाही, हा एक मेन मुद्दा आहे. घराणेशाही दुसरा मुद्दा आहे. असे खूप सारे मुद्दे आहेत. दुसरा मला मनसेला बोलावंसं वाटतं का नाशिकमध्ये तुम्ही गार्डन उभे केले म्हणजे डेव्हलपमेंट झाला, हा मुद्दा नाही आहे ना का. तुम्ही तुमच्याकडे एखादी सत्ता होती, तुम्ही खूप सारा मोठा तिकडे एक प्लॅन उभा करू शकले असते, मोठा जरा काम उभं करू शकले. म्हणून म्हटलं की प्रॉब्लेम कशामध्ये ही मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची जर लढाई नाशिक नक्कीच गेलं आहे. ना, तर मग मनसे हा पक्ष आहे अस्तित्वात की नाही हे आपल्याला आणि दुसरी कळणार महत्त्वाची नाही. म्हणजे त्याच्यामुळे ही एक अस्तित्वाची भ्रष्टाचाराचा लढाई आहे. मुद्दा- बघूया काय एक होतं. भ्रष्टाचाराचा मुद्दा सिंगल मला मांडावासा वाटतो का सगळे इकडे जरी असलं तरी साठे लोटे यांचे एकमेकांची आहेत. म्हणजे रस्ते नाही आहेत तर तिकडे खड्डे आहेत, तर तिकडे प्लेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवणे. म्हणजे प्लेवर ब्लॉक कोणाचा आहे तर कंपनीवाल्यांचा आहे, त्यांच्याच साठे लोटेवाल्यांचा आहे. दुसरं म्हणजे PWDचं यांचं भ्रष्टाचार. तुला काय एक्सपेक्ट आहे? मला भ्रष्टाचार विरहित पाहिजे. मुंबईमध्ये स्मार्ट सिटी येते असं म्हणतो, पण इथे कुठेतरी मुंबईमध्ये मुतारीचा प्रश्न, मुतारीसाठी चळवळ करावी लागते. तो महिलांचा मोठा प्रश्न आहे. राईट टू पी साठी आम्हाला लढावं लागतं. तर येणाऱ्या निवडणुका करून ही अपेक्षा आहे की येत्या काळात हा प्रश्न आमचा सुटला पाहिजे. विनायक, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही युवकांनी एक लक्ष दिलं पाहिजे की आपण ज्या विभागामध्ये राहतो त्या विभागामधल्या नगरसेवकाच्या कामाचं सोशल ऑडिट आपण करतो का, तर सोशल ऑडिट आपण करत नाही. जर सोशल ऑडिट केलं तर आपण त्याची जनसुनवाई भरून त्याला प्रश्न विचारू शकतो. तरुण म्हणून जसं तू मगाशी विचारलं की आम्हाला काय संधी मिळणार आहे किंवा काय, तर ह्या प्रस्थापित पक्षांकडून आम्हाला एकही अपेक्षा नाही की ती लोक काही करतील. पण मला वाटतं की आजची तरुण पिढी सुज्ञान झाली आहे आणि आम्ही सक्षम झालो आहोत की आम्ही आमच्या गोष्टींसाठी आवाज उठवू आणि आमचं नेतृत्व नक्की उभं करू आणि आमच्या कामासाठी आम्ही पुढे होऊ. आम्हाला तरुणांना 3च गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे प्रसारमाध्यमांना विनंती आहे की युती किंवा आघाडीमध्ये आता खूप भांडणं होतील, भावना बाहेर येतील, तर त्याचं राजकारण न करता जो पक्ष विकासाच्या बाजूने बोलत असेल किंवा होत असेल त्यांना करा. त्यानंतर मुंबईकर जनतेनं आम्हाला एकच विनंती आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये जी परिस्थिती झाली, लोकांना फसवलं गेलं, भांडले, नंतर एकत्र येऊन खूप पॅकेज वगैरे जाहीर केले, त्याला बळी न पडता आपल्या विभागात जो माणूस काम करणार असेल, मग तो कुठच्याही पक्षाचा असू दे, त्याला मतदान करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की महानगरपालिकेचं जे इलेक्शन वगैरे आहे ते आपल्या विभागात कुठची कामं महत्त्वाची आहेत आणि ते कोण आश्वासन कुठचा पक्ष आपल्याला देतोय त्या लोकांनाच मतदान करा. मला या राजकीय पक्षांना एकच विनंती करायची, तुम्ही या निवडणुकीसाठी जो जाहीरनामा छापणार आहात तोच पुढच्या निवडणुकीसाठी छापायची वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. पुढच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा छापायला तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही कॉन्ट्री काढू, परंतु आत्ता हा जो जाहीरनामा छापणार आहात तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण करा. म्हणजे पुढच्या वेळी हा जाहीरनामा छापण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही. शेवट मी काहीच म्हणत नाही. तू जाहीरनाम्यांचा प्रश्न काढलास. 30 दिवस उरलेले आहेत. या 30 दिवसांमध्ये प्रत्येक पक्ष आता नवीन गोष्टी घेऊन समोर येणार आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, तसं करू. मला फक्त तरुण म्हणून आपल्याला एकमेकांना खरं तर ही विनंती करायची आहे. तरुणांच्या अपेक्षा खूप असतात, आपण खूप अपेक्षा करतो, पण आपण काय नेमक्या अपेक्षा करतो? या पक्षाने ते करावं, त्या पक्षाने हे करावं, पण आपण स्वतः काय करणार आहोत? जर आपण थोडंसं डोकं लावून यावेळेस मतदान केलं ना, जर एक कॅन्डिडेट बघून जर आपण मतदान केलं ना, तर आपल्यावर ही वेळ परत येणार नाही की आपल्याला परत कुणाला कोसावं लागणार नाही.
सो आपण थोडा विचार करूया, आपण थोडा बॅकग्राऊंड चेक करूया, आपण आपला अभ्यास करूया की आपला जो कॉर्पोरेटर आहे, जो उमेदवार आहे तो नेमका कसा आहे, आणि मग मतदान करूया. एकदा मतदान केलं की त्यानंतर आपल्या हातात काही राहत नाही. त्यामुळे मतदान करायच्या अगोदर जर आपण डोकं चालवलं तर मग आपल्याला इतक्या काथ्याकूट करावा लागणार नाही असं मला वाटतं. लेट्स होप फॉर द बेस्ट. तुम्हाला खरं तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. निवडणुका आहेत, चांगलं काम करा. प्रश्न हे सॉल्व्ह होतील अपेक्षा करतो. ठीक आहे, ती म्हणते मुळात काम करा. ओके, होप फॉर द बेस्ट. आपल्या अपेक्षा जरा जास्त आहेत, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही माहीत नाही. होईल. आपण ऑप्टिमिस्टिक राहूया. ओके, आपण थोडे ऑप्टिमिस्टिक राहूया. लेट्स होप फॉर द बेस्ट. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट करतो. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.